सिपना इंजीनियरिंग कॉलेज के रजत जयंती उत्सव का केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी के हस्ते समापन। अन्य देशों की तुलना में भारतवर्ष में पारिवारिक जीवन अपनाया गया और संस्कारशील समाज रचना कायम है। नई तकनीक का ज्ञान ग्रहण करते मूल्यधिष्ठित ज्ञान के साथ मानवीयता का पूरा ध्यान रखने का आह्वान गडकरी ने किया। वे बडनेरा रोड के सिपना अभियांत्रिकी महाविद्यालय के रजत जयंती समारोह के समापन अवसर पर मुख्य अतिथि के रूप में संबोधन करते हुए बोल रहे थे। मंच पर सिपना शिक्षा प्रसारक मंडल के अध्यक्ष पूर्व विधायक जगदीश गुप्ता, प्राचार्य संजय खेरड़े उपस्थित थे। गडकरी ने कहा कि सिपना शिक्षा प्रसारक मंडल रजत जयंती मना रहा है, अर्थात अल्पसंख्यक विद्यार्थियों ने यहाँ ज्ञानार्जन किया। ज्ञान से ही मनुष्य की कीमत बढ़ती है। शोध कौशल्य ज्ञान का रूपांतरण कार्यों में किया तो निश्चित ही काफ़ी प्रगति होती है। केंद्रीय मंत्री ने यहाँ की प्रत्येक व्यक्ति से कुछ सीखने लायक होता है, वह सीख ले। उन्होंने अर्थार्जन करते हुए ज्ञान संशोधन एवं तकनीक के नित नए प्रयोग करते रहने की बात भी छात्र छात्राओं से कही। सिपना संस्था के अरविंद उर्फ बाउलीमय सभागार में हुए कार्यक्रम में उन्होंने विद्यार्थियों से अत्यंत सहज संवाद किया। अपने धारा प्रवाह संबोधन से केंद्रीय मंत्री ने छात्र छात्राओं को प्रभावित किया। संस्था के संस्थापक अध्यक्ष जगदीश गुप्ता ने संस्था के आज तक की गतिविधियों और उपक्रमों की जानकारी दी। उन्होंने कहा कि संस्था को प्रगतिशील करने तथा नई तकनीक और तंत्रज्ञान का भरपूर उपयोग किया जा रहा है। विद्यार्थियों के लाभ हेतु विविध उपक्रम सफलतापूर्वक जारी है। विद्यार्थियों से उन्होंने सत्कर्म के लिए अच्छी संगत पर ध्यान देने की अपील की। इस समय सिपना संस्था के विकास पर बनाई गई लघु फिल्म दिखाई गई। कार्यक्रम का प्रास्ताविक प्राचार्य खेरड़े ने किया। संचालन और आभार प्रदर्शन डॉक्टर विशाल राठी व नेहा राठी ने किया। इस समय सर्वश्री मनोज खंडेलवाल, किशोर गोयंका, राजगुप्ता, निकिता गुप्ता, किशोर मोहता, संतोष लड्डा, संतोष पटवा, विजय भाई खंडेलवाल, दीपक मंत्री मनीष जोशी, जीतू गुप्ता, भाजपा नेता मंगेश खोंडे, विश्व हिंदू परिषद के विजय शर्मा, संघ के श्याम नीलकरी, प्रेमेंद्र बसेरिया, कुसुम साहू, रश्मि नावंदर, गंगा खारकर, मीना पाठक, अविनाश पाठक, संजय पांडे, शैलेंद्र मिश्रा, आकाश अग्रवाल, मधुर अग्रवाल, विनोद कलंत्री, संतोष चांडक, विनय नगरकर, रवि केसरवानी, सुनील काळे, प्रवीण वैश्य, प्रदीप देशपांडे, ललित समदुरकर, सागर शिरभाते, राजू मेठे, पीटी पाटिल, बादल कुलकर्णी, राजेश पांडे, अनासाने सहित बड़ी संख्या में गणमान्य और विद्यार्थी उपस्थित थे। शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, माझे मित्र सहकारी आदरणीय जगदीश गुप्ता, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय खेरडे, उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि बहिणी, जगदीश भाऊ, मी खरं म्हणजे आलो तुमच्याकरता. मला आज यायला किती शक्य नव्हतं, पण जुन्या आपल्या एका सहकार्याने एवढं चांगलं काम केलं त्याचं मनापासून अभिनंदन करण्याकरता मी आलो. आणि आज महाविद्यालयात आल्यानंतर माझ्या मनातली खंत आहे ती पुन्हा जागी झाली. कारण 1975 साली मी HSC ला होतो. त्यावेळी इमर्जन्सी लागली आणि मी आपल्या अभ्यासाकडे लक्ष न देता इमर्जन्सीच्या विरोधात पॉम्पलेट वाटून त्या सगळ्या कामाला सुरुवात केली. माझ्या घरी आई वडील, मोठ्या दोघी बहिणी खूप नाराज झाले. माझे एक जावई न्यूक्लिअर सायंटिस्ट भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये मोठ्या पदावर होते. दोघेही मेरिट स्टुडंट होते. एक फर्स्ट मेरिट आलं ते विदर्भातून, दुसरे तिसरे मेरिट होते आणि दुसरे नेपाळ पेपर मिलमध्ये असिस्टंट मॅनेजिंग डायरेक्टर होते. आणि दोघी बहिणी आणि आई मला म्हणायचे की तुझं काही लक्ष नाही, तू फालतू गोष्टीत लक्ष घाल. जिथे शिक्षक नव्हते, जिथे शिक्षक होते तिथे बिल्डिंग नव्हती, जिथे दोन्ही होते तिथे विद्यार्थी नव्हते आणि जिथे तिन्ही होतं तिथे शिक्षण नव्हतं. खरं म्हणजे तुम्ही नशिबान आहे. शिक्षण पण चांगलं आहे, प्राध्यापक पण चांगले आहे, विद्यार्थी पण चांगले आहे आणि बिल्डिंग पण चांगली आहे. आज आपल्या देशामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये खूप सुविधा प्राप्त झाल्या आणि विशेषतः जेव्हापासून आपण उच्च शिक्षणाला, विशेषतः पब्लिक प्रायव्हेट, खरं म्हणजे शिक्षण संस्था चालवत असताना मला त्याचा विशेष अनुभव नाही. कारण अजूनपर्यंत मी एकही शिक्षण संस्थेचा पदाधिकारी नाही. पण मला याची कल्पना आहे
की शिक्षण संस्था चालवत असताना ती यशस्वीपणे चालवणे खूप कठीण आहे. मी जेव्हा महाराष्ट्र सरकारमध्ये विरोधी पक्षामध्ये आमदार होतो, वर्षानंतर या महाविद्यालयामध्ये मी आलो आणि या 25 वर्षामध्ये या महाविद्यालयाचा परिसर, याची प्रगती, याचा विकास बघून मला खूप मनापासून आनंद झाला. सर्वप्रथम मी जगदीश गुप्ता आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. 95 साली ज्यावेळी मी मंत्री होतो त्यावेळी आपल्या आठवणी मी जागवण्याचा प्रयत्न करत होतो. अरविंद शहापूरकर संघटन मंत्री म्हणून काम करायचे, तेव्हा भाऊ लिमॅनकडे सातत्याने आम्ही अनेक वेळा यायचो. तरी त्यांच्याशी वीडियो को लाइक करें, शेयर करें, मंडल न्यूज़ के यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करें, फेसबुक तथा इंस्टाग्राम को फॉलो करें.